पुनर्विकासमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांना आमदार केळकर यांचा आधार. पुनर्विकासमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांनी आज ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्याधर वैशंपायन व ॲडव्होकेट सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनील जोशी उपस्थित होते. या बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मते मांडली. आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकांनी केली आहे. आमची घराची स्वप्ने त्यांनी धुळीस मिळवली आहेत. वर्षभर भाडे पण नाही. 2023ला आम्हाला भाडे दिले तेही आम्ही सतत तगादा लावल्यामुळे आम्हाला मिळाले. आमदार केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठे बळ मिळाले असून आम्ही एकत्रित हा लढा आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. यावेळी या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चीड व आक्रोश दिसत होता. आमदार संजय केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवटपर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत 16 सोसायट्यांचे जवळजवळ 200 सभासद उपस्थित होते. जोशी एंटरप्राइजेसच्या खळके आणि त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबाची जाणून बुजून फसवणूक केली आहे. अनेकांनी आपली साठवलेली पुंजीमधून घरे घेतली होती, पण या फसवणुकीमुळे ही कुटुंबे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबाची अशी फसवणूक करणाऱ्या विकासकांची जिथे जिथे कामे सुरू असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना, या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा, याकरिता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करीन, असे केळकर यांनी सांगितले. ही रहिवाशांची पुनर्विकास इमारतीची खूप मोठी फसवणूक झालेली आहे, बेईमानी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये यांचं जे काही दुखणं आहे किंवा त्यांचा जो काही व्यक्त करण्याचं आहे ते इतकं ज्याला म्हणता येईल की पिसून गेलेले आहेत इथले रहिवासी. त्याच्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. याच्या पुढच्या काळामध्ये या सगळ्यांना एकत्रितपणे न्याय मिळवण्याकरता आम्ही ठोस अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर निरनिराळे ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे हा लढा जो आहे तो देत आहोत आणि तो निश्चितपणे त्याला यश मिळेल. कारण की यांचा कष्टाचा पैसा आहे, यांचा वेळेत त्यांना मिळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे ज्यांनी यांना नुकसान केलेलं आहे त्यांच्याकडनं आम्ही कमी घेतलेले राहणार. सर किती सोसायटी आहेत आणि कोण बिल्डर आहे? नाही, आज तर या ठिकाणी 10 सोसायट्यांचे नागरिक आले आहेत. खरं म्हणजे ठाणे शहरामध्ये तर अशा अनेक बिल्डर आहेत, 4 ते 5 हजार लोक पिसलेले आहेत की ज्यांची फसवणूक झालेली आहे, आर्थिक फसवणूक झालेली आहे, चिटिंग झालेलं आहे, वेळेत त्यांना जागा दिलेल्या नाही आहेत, काहींनी ते पैसे जे आहेत ते सायफर करून दुसरीकडे टाकलेले आहेत. अशा अनेक आहेत, समोर येणारच आहे. परंतु ही जी फसवणूक आहे ती या नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही करणार. सर नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, कशी भूमिका असणार आहे आपली आता पुढे? नाही, भूमिका आमची चालूच आहे. पोलीस खात्यामध्ये रितसर आता तर MPID पण लावलेला आहे. त्याच्यामुळे यांनी पैसे जर निर्णया ठिकाणी कुठे सायफन केलेले असतील, कुठे दुसरीकडे टाहे केलेले असतील, ते यांची प्रॉपर्टी आहे, सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे जे म्हणून म्हणजे जसं SRAच्या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष बिल्डर भाडे देत नाही स्लममधल्या आमच्या सगळ्या नागरिकांना, तर याही ठिकाणी यांना भाड्याची चेक मिळाले, तर ते मिळण्याच्या दृष्टीने देखील काही ॲक्शन प्लॅन जो आहे तो आम्ही तयार केला.